वचन दिले मी तुला ह्या मालिकेमध्ये आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांना भेटलेले असतात. तर ऊर्जा तेव्हा त्याला त्याच्या केसबद्दल सांगत असते, तेव्हा शौर्य म्हणतो मी तुला मदत करेल, पण पहिली गोष्ट तुला एक करावं लागेल. ज्या मुलीवरती अत्याचार झाला आहे ना, त्या मुलीचा तुला 24 तासाच्या आत मेडिकल करावं लागेल. जर तिचं मेडिकल झालं नाही तर आपण काही करू शकणार नाही. ठीक. तर ती म्हणते ठीक आहे, मी पद्माला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात नेते आणि तिचं मेडिकल टेस्ट करून घेते. तर इकडे आता जो आमदाराचा मुलगा असतो ना, तो इकडे विचार करत असतो की तो काही झालं तरी पद्माला मला घरातून उचलून तिला किडनॅप करावं लागेल, नाहीतर ही पद्मा जिवंत राहिली तर माझा धोका खूप वाढू शकेल. तर आता पद्मा रात्री झोपलेली असते आणि अचानक ती घाबरून उठते. तेव्हा तिच्या दरवाजाची जी कडी असते ती वाजत असते. आता पद्माच्या दरवाजामध्ये नेमकं कोण आलेलं आहे तिला किडनॅप करण्यासाठी हे तर आपल्याला नंतर कळणार आहे. पण इकडे आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही भेटलेले असतात आणि जेव्हा ते कोर्टात भेटतात तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की रात्री आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि एक जे सर्वात मोठा वकील असतो ते आले आणि त्यांनी त्या मुलांना तेथून जेल करून सोडून दिलं. आणि ती ज्यांचं नाव घेते वकिलांचं ते तर शौर्याचे वडील असतात. ते म्हणतात तू असं त्यांच्याबद्दल काही जाणून घेतलं नाही आणि तू त्या व्यक्तीबद्दल आरोप कसं काय करते. तर ऊर्जा म्हणते तुझा काय त्यांच्याशी संबंध आहे का. तर शौर्य म्हणतो नाही. आता शौर्याने स्वतःच्याच वडिलांची तर ओळख लपवलेली असते. आता ऊर्जाला कळेल का शौर्य हा त्यांचाच मुलगा आहे म्हणून. हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.